आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. मित्रांनो, मला तर असंच वाटतं की आपण सगळ्यांनी केलेली मेहनत मातीमोल होणार आहे. निवडणुकीत जी एकजुटता आणि हिंमत आपण दाखवली होती, ती त्या लोकांच्या फक्त एकाच फटक्यात डळमळायला लागली. पण बाबूलाल, त्यांचा फटका काही साधा सुद्धा नव्हता. त्यांनी आमच्या लाडक्या मुलीला मालतीला लक्ष केलं आणि आज ती हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. अशात कोणीही घाबरू शकतं आणि कोणीही आतल्या आत खचू शकतं. काका, मला माहिती आहे की वहिनीसोबत जे घडलंय ते भरून निघण्यासारखं नाही. पण जर आपणच एवढ्यात खचलो तर त्यांचे मनसुबे पूर्ण होतील आणि त्यांनाही हेच हवंय. शिवाय सगळ्यात मोठी विटंबना तर ही आहे की ज्या बदलासाठी आपण सगळे लढलो होतो, त्या बदलाची पुढच्या पिढ्यांना वाट बघावी लागेल. का म्हणून वाट बघत बसतील बाबूलाल? ते ह्यासाठी की आपल्यातले कित्येक जण घाबरून माघार घ्यायला लागलेत आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराची सूत्र फिरून परत त्याच लोकांच्या हातात जातील ज्यांच्याकडून आपण ती मिळवली होती. आणि जर रघुने हा चार्ज घेतला नाही तर तो सगळा कारभार त्या ग्रामसेवकाच्या हातात जाईल. आणि तुम्हा लोकांना खूप चांगलं माहिती आहे की ग्रामसेवक कोणाचा माणूस आहे. नाही, आम्ही आमची मेहनत अशी वाया जाऊ देणार नाही बाबूलाल. आपल्याला पुन्हा एकदा आपलं भविष्य अंधाऱ्या दरीत ढकलायचं नाहीये. दुसरा कोणताही मार्ग नाहीये. आपल्याला नियम पाळावेच लागतील. पण दुसरा कोणता तरी मार्गही असेलच ना. एकदा गुरुजींनाही विचारून बघूया. नको काका, मला तर सध्या असंच वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींपासून दादांना दूरच ठेवलेलं बरं आहे. कारण ते खूप दुःखी आहेत. घडल्या प्रसंगामुळे त्यांना खूप दुःख झालंय. फक्त एकच उपाय आहे की रघुने चार्ज घ्यावा, मग सगळं ठीक होईल. हो रघु, नक्की झालंय काय? तू का अशी माघार घेतोयस? अरे हो रघु, अरे तू सांग तरी, तुझ्या मनात नक्की आहे तरी काय? अरे आम्हाला सुद्धा कळायला हवं की नको? रघुदादा, असं गप्प का? काहीतरी बोला, तेव्हाच तर कळेल आम्हाला आणि काहीतरी उपाय निघेल. बरोबर आहे रघु. मालती ताईंसोबत काय झालं ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. जर उद्या मी चार्ज घेतला आणि माझ्या कुटुंबासोबत काही अघटित घडलं तर माझ्या कुटुंबाचं काय होईल? माझी बायको जास्त शिकलेलीही नाहीये. अहो, ती बिचारी एकटी कुटुंब कशी काय सांभाळणार? तुम्ही काळजी करू नका रघुदादा,
आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हा पूर्ण गाव तुमच्या सोबत आहे. आता होऊन जाऊ देत सत्य आणि असत्याचा सामना. हो हो आम्ही आहोत. रघु, तुला काय वाटतं की आम्ही सगळे तुला पुढे करून मागेच राहू? रघुदादा, असा विचार मनात येऊच देऊ नका. हो रघु, तू स्वप्नातही विचार करू नकोस की तुला पुढे करून आम्ही मागे राहू. शब्द देतो तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी जीवाची बाजी लावू, पण तुझ्या कुटुंबाला धक्काही लागू देणार नाही. अगदी बरोबर बोललास तू. रघु, वहिनीसोबत जे अघटित घडलं ना, तेव्हा आपण त्यांना लेखण्यात जरा कमी पडलो. आपल्याला असं अजिबात वाटलं नव्हतं की आपण ज्या लोकांचा सामना करत आहोत त्या लोकांना ना कोणता इमान आहे ना कोणता धर्म. पण ह्यावेळी असं काहीही होणार नाही. काय म्हणताय तुम्ही? हो, हां, हो, बरोबर हो, बोलतोय ना मी? हो. आणि जर ह्यावेळी असं काही झालं तर आपण सगळे मिळून त्यांना चांगला धडा शिकवूया. काय काका? हो आम्ही सगळे तुझ्या सोबत हो आहोत. हो, अगदी आणि बरोबर. रघु, तू हा विचार कर, जेव्हा वहिनी शुद्धीवर येतील आणि जेव्हा त्या विचारतील की ह्या गावाच्या विकासाचं काय झालं आणि आपल्या गावात बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळेचं काय झालं, तेव्हा त्यांना आपण काय उत्तर देणार आहोत? ठीक आहे, मी तयार आहे चार्ज घेण्यासाठी, तुम्हा सर्वांसाठी आणि मालती ताईंचा वसा पुढे चालवण्यासाठी. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. नमस्कार विकी दादा. नमस्कार ग्रामसेवकजी. आज काही विशेष? एवढ्या सकाळी फोन केलात? सगळं ठीक आहे ना? अहो विकी दादा, अजून तरी सगळं बरं चाललंय, पण पुढचं चित्र जरा धुसर दिसू लागलंय. सकाळी सकाळी वाईट बातम्या का देताय? अहो असं मी म्हणत नाहीये, बीडीओ साहेबच म्हणतायत, जे आताच रुजू झाले तुमच्या सेवेस. काय म्हणत होते? अहो मला आदेश दिलाय की रघुला घेऊन या ऑफिस मध्ये. कशासाठी? अहो उपसरपंच पदाचा चार्ज देण्यासाठी त्यांनी मला आदेश दिलाय. आता तर रघुला चार्ज घ्यावाच लागेल. असं? तुम्ही तर अगदी निर्धास्त दिसताय, पण मला तर कळतच नाही की मी काय करू तुमच्या सेवेस. तुम्ही एक काम करा, तुम्ही रघुकडे जाऊ नका. रघुकडे जाऊ नको? मग माझ्या नोकरीचं काय होईल विकी दादा? अहो तुमची नोकरी तो रघु थोडीच घशात घालणार आहे. मग आता मी काय करायला हवं? तुम्ही बीडीओ साहेबांकडे जा आणि सांगून टाका की रघु यायला तयार नाहीये. आणि रघुनेच काही केलं तर? तो रघु काही नाही करणार आणि बीडीओ साहेब फक्त फॉर्मॅलिटी करतात. फॉर्मॅलिटी? आता कसली फॉर्मॅलिटी? ज्यामुळे चार्ज तुमच्याकडे राहील. ते कसं काय? ते असं, त्यांनी रघुला बोलवलंय आणि तो वेळेवर पोहोचणार नाही. कामही झालं आणि ते फॉल्टमध्येही नाहीत. म्हणजे तुम्ही सर्व मजा करा. अहो तुम्ही तर कधी कधी असं बोलता की अहो मला तर खूप आनंदच झाला चार्ज घेऊन तुमच्या सेवेस. मग लवकर जा, हे काम पूर्ण करा आणि लवकर मला कळवा. मी नक्की जातो आणि येताना पेढे घेऊनच येतो. म्हणजे आज संध्याकाळी बंगल्यावर पार्टी नक्की असणार. ठीक आहे विकी दादा, फोन ठेवू? नमस्कार. बंदोबस्त वाढीव, ओके सर. नाहीतर तुझ्यावरच कारवाई करीन. जा आता. जय हिंद साहेब. साहेब, हे एस पी साहेबांच्या ऑफिसमधून आलंय. एस पी ऑफिस मधनं? हो.
आता काय नवीन झंगाट? प्रति इन्स्पेक्टर साहेब, अजूनपर्यंत मालतीताईंच्या केसमध्ये प्रगती झालेली नाही. केसच्या तपासाला होणाऱ्या विलंबाचं कारण काय याच्या स्पष्टीकरणासाठी तुम्हाला सूचित करण्यात येत आहे की शक्य तेवढ्या लवकर ह्या केसची सर्व कागदपत्र जिल्हा मुख्यालयात सादर करण्यात यावी. अन्यथा ह्याला तुमचा बेजबाबदारपणा समजून तुमच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. हॅलो. ओ इन्स्पेक्टर साहेब बोला. अहो कसला इन्स्पेक्टर साहेब सर, या इन्स्पेक्टरला ठाणं सोडून पळून जावावं लागणार आहे आता. अहो सर, वरनं रिपोर्ट मागायला लागली ती मालतीताईंच्या केसची. अहो मग बनवा ना. ह्या आधी कितीतरी रिपोर्ट्स बनवलेत ना तुम्ही, ही सुद्धा बनवून टाका. सर हे प्रकरण लय गंभीर व्हायला लागले. अहो SP साहेबांनी पत्र धाडलंय आणि त्यात लिहिलंय की माझ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. काही नाही होणार, तुम्ही निश्चिंत राहा, तुमचं काही वाकडं होणार नाही. सर वाकडं कसं होणार नाही? SP साहेबांनी लक्ष घातलंय. मला तर लय भीती वाटायला लागली आहे. अहो आजकाल वातावरण लय तापलंय. साधी एखादी ठिणगी जरी पडली ना तर लय मोठा स्फोट होईल आणि मग मला बी काय करता येणार नाही. जेवढं तापायचं होतं तेवढं तापलंय. तुमच्या केसालाही धक्का नाही लागणार. अहो सर आजकालची जनताही बदलली आहे. जर त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध एक जरी काम झालं तर लगेच मेणबत्ती घेऊन घरातनं बाहेर पडते. आणि सर या केसमध्ये जर असं काही झालं, मेणबत्ती आणि मोर्चे निघाले, तर मग समजून जावा की नाव, नोकरी आणि खुर्ची हे सगळंच हातचं जाईल. सर काय बी करा प्लीज. सर प्लीज काय बी करून ही केस दाबून टाका सर. ठीक आहे, मी बघतो काय होऊ शकतं का ते. आणि राहता राहिलं जनतेच्या मोर्चांचं तर त्यांना काढू देत, पेटवू देत मेणबत्त्या. तुम्ही तुमची कारवाई सुरूच ठेवा, बाकी सगळं मी सांभाळून घेतो. येस सर, थँक्यू सर. मे आय कमिंग सर? ग्रामसेवकजी, तुम्ही आणि तुमचं इंग्रजी, या बसा. सर मी काय चुकीचं बोललो? मे आय कमिंगच तर असतं. हे बघा ग्रामसेवकजी, चुकीचं इंग्रजी बोलण्यापेक्षा चांगलं मराठी बोला. आणि तसंही मराठी आपली मातृभाषा आहे. पण ग्रामसेवकजी, तुम्ही एकटेच आलात? धरमपूरचे उपसरपंच कुठे आहेत? अहो नाव काढू नका त्या मूर्खाचं साहेब. त्या बावळोट्याला काही येत नाही. असं का बोलताय तुम्ही? अहो साहेब, मी तर त्याच्याकडे जातच नाही. ते तर तुम्ही म्हणालात म्हणून गेलो होतो, पण तो माणूस घरून हलायलाच तयार नाही तुमच्या सेवेस. काय म्हणाले ते? तो फक्त एकच पाढा म्हणतोय, नाही जाणार चार्ज घ्यायला, नाही जाणार चार्ज घ्यायला. कोणास ठाऊक काय करणार आहे ते. मग ग्रामसेवकजी, तुम्ही त्यांना समजावलं नाही की जर त्यांनी चार्ज घेतला नाही तर धरमपूरचा विकास थांबेल म्हणून? साहेब त्याला समजावणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. मी तर हे सुद्धा म्हणालो की किमान BDO साहेबांचं तरी म्हणणं ऐक. हे कसं शक्य आहे? तेच तर मीही म्हणतोय साहेब की एखादा माणूस इतका मूर्ख कसा काय असू शकतो? एवढं समजवते तरी समजत नाही. त्याला ना आपल्या गावाची काळजी आहे, ना समाजाची काळजी आहे, ना देशाची काळजी आहे. आपला स्वतःचीच चालवतोय. यावर आणखी काही उपाय? आता कोणता उपाय राहणार सर? आता सगळेच बाद झाल्यावर मी उरलोय, म्हणून शेवटी सगळा भार माझ्याच डोक्यावर येऊन पडेल. ठीक आहे, आता मला जरा विचार करू द्या. तुर्तास तुम्ही जा. विचार करा साहेब, पण आता कोणताही मार्ग उरला नाहीये.
उद्या पुन्हा भेटू. तुमच्या सेवेस. नमस्कार. अरे गावातली सगळी मंडळी इथे कशी? हे सगळे तर रघुला सोबत घेऊन येत आहेत. जरा बाबूलाल, सांगू? बाबूलाल, तो बघ, तो ग्रामसेवक आपल्या आधीच इथे आलाय. हा स्वतःच एक विघ्न आहे. अरे बाबूलाल, रघु, इथे अचानक बीडीओ ऑफिस मध्ये कसे? का आम्ही सगळे इथे येऊ शकत नाही का? की बीडीओ साहेबांच्या ऑफिस मध्ये येण्यासाठी तुम्हाला कमिशन हवंय का? अरे नाही, मला म्हणायचंय की असे 10 किलोमीटर तुम्ही सगळे इथपर्यंत चालत आला आहात म्हणजे काहीतरी काम असेलच. आता तुम्हाला कोणत्या कामाबद्दल सांगू ग्रामसेवकजी? अरे हेच की तुम्ही सगळे इथे आला आहात, सोबत रघुला सुद्धा आणलंय. बोल रघु. चार्ज घेण्यासाठी आलोय, आणखी काय? अरे असा कसा चार्ज घेऊ शकतोस बाबा? ते सुद्धा मला न कळवता? अहो ग्रामसेवकजी, जर तुम्हाला कळवलं असतं ना तर नक्कीच काहीतरी अघटित घडलं असतं. कळलं? अच्छा अच्छा अच्छा. बरं मग जर तुम्ही आलाच आहात तर मी तुम्हा सगळ्यांची बीडीओ साहेबांशी भेट घालून देतो. चल रघु, चल. चला रे. थांबा थांबा थांबा, एक मिनिट. हा, जरा बीडीओ साहेबांना विचारून येतो. ठीक आहे? हं. मे आय कमिंग सर? ग्रामसेवकजी, तुम्ही पुन्हा आलात? पण ह्यावेळी मी एकटा नाही आलोय. ये आते रघु भाऊ. बाबूलाल तू पण ये. कोण आहेत हे सगळे? हे सगळे तर धरमपूरचे लोक आहेत साहेब. हा रघु आहे, आपला रघु, जो उपसरपंच म्हणून निवडून आलाय. रघु? पण तुम्ही म्हणाला होतात की रघु येणार नाही, मग अचानक? साहेब ते त्याचं असं आहे की तुमची दातखेळी का बसलीये? रघु, जेव्हा मी तुम्हाला बोलावलं होतं तेव्हा तुम्ही येण्यासाठी नकार दिला होतात का? साहेब, मला तर ह्यातलं काहीच माहिती नाहीये. काय? साहेब, कदाचित असं असू शकतं की तुम्ही आम्हाला निरोप पाठवला पण ह्यांनी आम्हाला तो निरोप दिलाच नाही. साहेब, माझ्या तर काहीच लक्षात येत नाहीये. पण मला सगळं समजलंय. तुम्हाला ही सगळी नाटकं करून काय मिळवायचंय ते मला चांगलंच समजलंय ग्रामसेवक. तुम्ही जा आणि तुमची कामं करा. जा. साहेब पण मी काय मला काहीही ऐकायचं नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना. आणि पुन्हा असा घाणेरडा खेळ माझ्यासोबत खेळू नका. जा आता. हा बोला, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? साहेब, माझं नाव बाबूलाल आहे. मी सध्याच्या सरपंच मालतीताई आहेत ना, त्या माझ्या वहिनी आहेत. आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की त्यांच्या अनुपस्थितीत रघुने चार्ज सांभाळावा. बाबूलाल, मी तुम्हाला तर खूप आधीपासूनच ओळखतो. या बसा ना. हो, हे असे निर्णय घेताना तुम्ही एवढा उशीर का केलात? तुम्हाला ठाऊक आहे तुमच्या गावाच्या विकासासाठी किती चांगल्या योजना आलेल्या आहेत? रघु, तुम्ही चार्ज घेताय? होय साहेब, मी पूर्णपणे तयार आहे चार्ज घेण्यासाठी. ठीक आहे. हे बघा, काही फॉर्मॅलिटीज आहेत. 1-2 कागदावर तुम्हाला सह्या कराव्या लागतील. बस. हे घ्या. इथे. आणि कधीही तुम्हाला माझी गरज भासली तर निसंकोचपणे माझ्याकडे या. ठीक आहे? आणि तुम्हाला ठाऊक आहे रघु, आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीचा अर्थ आहे जनतेचं सरकार. जनतेने, लोकांनी निवडलेला लोकप्रतिनिधी. आणि ग्रामपंचायत म्हणजे ह्या प्रक्रियेचा सर्वात महत्वाचा आणि प्राथमिक भाग. ह्यात गावातले लोक आपल्यातला एक प्रतिनिधी निवडून आणतात, जो गावाच्या विकासासाठी काम करतो. आणि मग ज्या ज्या योजना येतात त्या स्वतःच्या गावात राबवतो आणि गावाच्या विकासाला हातभार लावतो. गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल. महात्मा गांधींनी सुद्धा हेच सांगितलंय की जर आपल्या गावांचा विकास झाला तरच आपल्या देशाचा विकास होईल.
मध्यान्ह भोजन, मनरेगा या सगळ्यांचा लाभ घ्या. स्वतःच्या गावाचा विकास करा, त्यानेच ह्या देशाचा विकास होईल. मी तयार आहे आणि माझ्या सोबत माझा सगळा गाव आहे. या लोकांनीच मला हिंमत दिली आहे आणि मी मालतीताईंचा वसा पुढे चालवेन. हो हो रघुभाऊ, हो, हो, आम्ही हो, सगळे हो, तुमच्या हो. सोबत आहोत. हो हो हो, रघुभाऊ, आम्ही आम्ही सोबत सगळे आहोत. तुमच्या सोबत आहोत. बीडीओ हो. साहेब, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की तुम्ही आमच्या गावाच्या विकासात मदत कराल. आमच्या रघुला अनुभव कमी आहे, म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ह्याला थोडंसं मार्गदर्शन करा. हे बघा बाबूलाल, तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज भासेल तेव्हा तेव्हा मी तुमच्या सोबत असेन. तुम्ही मला केव्हाही हाक मारा. ठीक आहे? धन्यवाद साहेब. नमस्कार. 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 आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व